नमस्कार शेतकरी मित्रांनो, 31 जुलै 2025 ही पीक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आता फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. कारण की 31 जुलै 2025 ही पीक विमा संदर्भात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाहीत, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला पीक विमाचा इन्शुरन्स किंवा पॉलिसी हे काढणे गरजेचे आहे. ते काढलीच पाहिजे, ते तुम्ही काढून घ्या. तर भरपूर शेतकरी असे नाराज आहेत, कारण की त्यांना मागच्या वर्षीचा 25% पीक विमा हा मिळाला नाही आणि 75% जो अग्रिम पीक विमा होता तो सुद्धा मिळालेला नाही. त्या कारणास्तव भरपूर शेतकरी हे नाराज आहेत आणि त्यामध्ये ₹1 पीक विमा हा बंद करण्यात आलेला आहे. त्या कारणाने सुद्धा भरपूर शेतकरी यावर्षी पीक विमा काढत नाही. परंतु आपला शेतीचा जो माल आहे त्याचा विमा काढणे व इन्शुरन्स काढणे हे गरजेचे आहे. कारण की कारणास्तव तुम्ही जर पीक विमा काढला नाही आणि इतर शेतकऱ्यांना जर तो पीक विमा 100% जर मिळाला तर तुम्ही त्या ठिकाणी नाराज नक्की होणार. त्यासाठी तुम्हाला पीक विमा हा काढणे गरजेचे आहे. तर 2 वर्षापूर्वी 2 वर्ष झाले आपण ₹1 पीक विमा हा घेत होतो. कारण की आपले जे राहिलेले पैसे आहेत ते सरकार हे कंपन्यांना पे करत होते. त्यामुळे आपल्याला ₹1 पीक विमा हा मिळत होता. परंतु यावर्षी सरकारने ती पॉलिसी बंद करून 2 वर्षाचा जो अगोदरचा आपण पीक विमा भरत होतो, तो म्हणजे पीक कापणी प्रयोगातील जो पीक विमा आपण भरत होतो, हा 2 वर्षाचा पूर्वीचा पीक विमा होता. तोच पीक विमा यावर्षी सरकारने राबवण्यात आलेला आहे आणि जो ₹1 पीक विमा होता, तो यावर्षी बंद करण्यात आला आहे. त्या कारणामुळे भरपूर शेतकरी हे पीक विमा काढत नाही. परंतु त्यांच्या लक्षात नाही येत आहे, की अगोदरचे पैसे आपले सरकार पे करत होते, परंतु यावर्षी आपल्याला स्वतः पे करत असल्यामुळे आपल्याला या वर्षी पिकाचा जर पीक विमा मंजूर जर झाला तर 100% पीक विमा हा तुम्हाला नक्की मिळणारच. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलेली माहिती ही कळालीच असेल. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती, की 31 जुलै 2025 पूर्वी तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल, ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला नाही, त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे. तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचली. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह पुन्हा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.